बीडच्या नगर परिषदने काय केलं माहितीये का, स्क्रीनवर ज्या आजी दिसताय ना, ह्या आजीचा एक बिझनेस होता भाजीपाल्याचा, जी रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विकायची. त्यांची अतिक्रमणची गाडी आली बीडच्या नगर परिषदची आणि सगळा भाजीपाला उचलून त्यांनी टाकून दिला त्याच्यामध्ये. ती आजी हातपाय जोडत होती, पाया पडत होती, तरी पण कोणाला दया आली नाही. काही तर अतिक्रमण हटवायचंय म्हणे त्यांना. रस्त्याच्या बाजूला बसणारी गरीब आजी, तुम्हाला तिचं अतिक्रमण दिसतंय, पण बीडमध्ये भरपूर ठिकाणी अतिक्रमण असेल. मी बीडला आलेलं नाही तरी पण सांगतो, बीडमध्ये भरपूर ठिकाणी अतिक्रमण असेल. अतिक्रमण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. लोक अक्षरशः त्यांचे गाळे फुटपाथवरती बांधता, तेव्हा तुम्हाला ते दिसत नाही का? गरिबांचंच तुम्हाला अतिक्रमण दिसतं का? आता ह्या वयामध्ये ही आजी काय स्वतःला बंगला बांधतीये का बँक बॅलन्स जमा करते? स्वतःचं घर चालावं म्हणून, 2 टाइम जेवायला मिळावं म्हणून ही आजी स्वतः मेहनत करते ना, तरी तुम्हाला त्रास. त्या आजीचा सगळा भाजीपाला उचलून तुमच्या गाडीत टाकला, तिचा जेवणाचा डबा सुद्धा उचलून टाकला आणि तिने ते थोडेफार पैसे कमवलेले ते पैसे सुद्धा सगळं उचलून त्याच्यात टाकलं. जर तुमच्यात खरा दम आहे ना, तर तुम्ही काय करायला पाहिजे, जे मोठे मोठे लोक आहे ना त्यांचं अतिक्रमण हटवा ना तुम्ही. तिथं तुमची दमच होणार नाही, कारण की एक फोनवरती तुमची गाडी वापस जाईल. पण ही आजी बिचारी कोणाला फोन लावणार? ही फक्त तुमच्या पाया पडेल, हात जोडेल की मला जाऊ द्या. लाजा वाटायला पाहिजे. खरंच ही गोष्ट खरंच खूप वाईट आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस भाजीपालावाला एखादे गरीब लोक बाजूला बसलेले असतात, अहो तुम्हाला काय त्रास आहे? तुम्हाला अतिक्रमण हटवायचं ना, मोठमोठ्या लोकांचं आधी हटवा, मग गरिबांचं पण हटवा. पण तुम्ही अन्याय करता गरीबावर नेहमी. बिचारी आजी, तिचं घरातली परिस्थिती बघा जाऊन एकदा कशी आहे. 2 टायमाला जेवायला मिळावं म्हणून ती बिचारी मेहनत करते. ती काय प्रॉपर्टी जमा करते का स्वतःसाठी ह्या वयामध्ये? लाज वाटायला पाहिजे. दम असला ना तर मोठमोठ्या लोकांचं तुम्ही अतिक्रमण हटवा. ते नाही करू शकत तुम्ही, कारण की तुमच्यात दम नाहीये. तुमची ताकद फक्त तुम्हाला गरीबावरच दाखवायची. तर काय वाटतं महाराष्ट्राची पब्लिक, हे अतिक्रमणवाले जे असतात ते नेहमी गरीबावर काय अन्याय करतात? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही तथ्य वाटलं तरच मला फॉलो करा, पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.